श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. माझा प्रभू येणार आहे, जगाचा मालक येणार आहे. जगाच्या मालकाची वाट पाहावी शिकलं. जगात देव श्रीराम जय राम जय राम. लक्ष्मण बाळाच्या कानावरती स्वर आला, म्हणला हो या कोणतरी महात्मा कोणतरी स्त्री तुमच्या नावाचं जप करते, आपल्याला तिला भेटायला गेलं पाहिजे. या श्रीरामरायाने सांगितलं ठीक आहे लक्ष्मणा, आपण जाऊया. लक्ष्मण भैया रामराया शबरीच्या जवळ गेले आणि शबरीला आवाज दिला, शबरी हे शबरी. आता शबरीला दिसत सुद्धा नव्हतं. का दिसत नव्हतं? तिच्या हाताची आवाज फक्त एकच जास्त होता, मला भगवान जगाचा मालक आज शबरीला आवाज येतो, शबरी शबरी. शबरीला अंग उडवले. कोणीतरी वर नागला हातात धनुष्यबाण असलेला महात्मा आपल्या समोर बसले, प्रणाम केला. कोण हा तुम्ही? भजन करतेस ना शबरी, त्याची वाट पाहतेस ना शबरी. जगाचा मालक, स्थितीचा प्रती, जगाचा नायक, ब्रह्मांडाचा नायक प्रभू श्री रामराय तुझ्या डोळ्यासमोर असं म्हटल्यानंतर शबरीच्या अष्टसात्विक भाव जागृत झाले. शबरीला काहीच विचार न करता जगाच्या मालकाला कडून मिळून लागले. तुला या क्षणाची मी वाट पाहत होते देवा, या क्षणाची मी वाट पाहत होते. आसवांच्या झाडांना खऱ्यातली वाट मोकळी करून दिली. खऱ्या अर्थाने शबरीच्या डोळ्याने खऱ्यातली शबरी रडायला लागली. भगवान परमात्म्याला ज्यावेळेस मिठी मारली, भगवान परमात्म्याला काय करावं काय नाही असं झालं. शबरीला समाधी लागून गेली. काही कालांतराने शबरीला हलवलं, देवाने जागा केलं. शबरी आता तुम्हाला कशासाठी भेटतो? शबरी काही नाही देवा, तुम्हाला भेटावं मी सांगता करण्याची अपेक्षा ठेवतो देवा. भेटला नसताना देवा माझ्या गुरुचा शब्द खोटं ठरला असता देवा. मला तू भेटण्यापेक्षा माझ्या गुरुने दिलेला शब्द मला खरा ठरवायचा होता देवा. काय भक्ती असेल हो, काय गुरुवरती श्रद्धा असेल. शबरी म्हणत होती देवाला, देवा तू जर आज आला नसता, माझ्या गुरुने दिलेला शब्द, एका संतांनी दिलेला शब्द आज खोटा ठरला असता. शबरी आज शबरी देवाला सांगतो देवा तू आला. शबरी अगं मी आलोय, माझ्यासाठी काहीतरी तू उपाय असतील ना. बघा शबरी घेऊन देवा तुला माझ्या कुटीमध्ये. खरं सांगू गड्या, बघा देवाने देवाला ज्या कुटीत जायचंय त्या कुटीमध्ये नामस्मरणाची सर्व नसते. वर